नमस्कार, मी श्याम देशकर. मी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 12 सोशल मीडिया अध्यक्ष. आज महत्त्वाचा विशेष म्हणजे आज मला व्हिडिओ बनवण्याची गरज याकरिता पडलेली आहे की एकंदरीत जर आपण बघू शकता की प्रभाग क्रमांक 12 दाभा परिसरात काही लोकांकडून अफवेचा बाजार पसरवण्याचे प्रयत्न होत आहे. याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आज मी महत्त्वाचा विशेष म्हणजे रस्त्यांच्या कामांसंदर्भात बोलणार आहे. एकूण 15,76,351 निधी माननीय आमदार विकास ठाकरे यांनी न्यू शांतीनगर परिसरात मंजूर केलेला होता 2023 आणि 2024 या वर्षी. परिसरात डांबरीकरण, रस्ते, गटारी आणि काही ठिकाणी मुरमीकरणचं कामं देखील आमदार विकास ठाकरे यांच्या निधीतून करण्यात आला. आपण बघू शकता, हा फलक बघू शकता. काही लोक जे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आपण हा फलक बघू शकता. हा जो फलक आपण बघून राहिलो, काय हा फलक खोटा आहे का? हा फलक जो ज्या ठिकाणी आपण बघू शकता त्या ठिकाणी लिहिलेला आहे नागपूर महानगरपालिका. आणि ही शासनाची जी निधी जे माननीय आमदार विकास ठाकरे यांच्या प्रयत्नातून जो मंजूर झालेला आहे, ज्यामुळे डांबरीकरण रस्ता झालेला आहे, काय हा फलक खोटा आहे? हा फलक खोटा आहे का नेमका? काही लोक जे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, याकडे नागरिकांनी अद्याप काही लक्ष देऊ नका. कारण की या पश्चिम नागपुरात दुसऱ्यांदा विकासभाऊ ठाकरे हे निवडून आलेले आहे, हे काही लोकांना पचत नसेल. मला तरी असं वाटते, सोशल मीडियाच्या अध्यक्षाचा भार जो आज मला प्रभाग क्रमांक 12च्या विकासभाऊ ठाकरे यांनी दिलेला आहे, तर माझं काम आहे की या प्रभागात जी सत्य परिस्थिती आहे ती मला सांगणं देखील गरजेचे आहे. प्रभागात अनेक त्यांनी कामं केलेले आहे, पण जे विकासभाऊ यांच्या वरती जे डाग लावण्याचा जे काही लोक प्रयत्न करत आहे, अनेक ठिकाणी बसतात, गप्पा करतात, अरे हिंदीमध्ये बोलतात, म्हणून त्यामुळे तुम्हाला हिंदीमध्ये अनुवाद करून सांगू इच्छितो. क्या काम किया विकास ठाकरेने, असे लोकांना गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. अरे एकंदरीत तुम्ही जाऊन बघा, शासनाच्या निधीमधून किती मंजूर केलेला आहे त्यांनी निधी. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी लेआउटमध्ये रस्ते नाही होते त्या ठिकाणी मुरमीकरण कामं केले, ज्या ठिकाणी गटाराची व्यवस्था नाही होती त्या ठिकाणी गटर लाईन टाकली, गट्टू लावले, चेंबरचे झाकणं लावले. डोळे झाकून आहे का आपण? ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जनतेकडे एकच मी विनंती करतोय की कोणीही अफवावरती लक्ष देऊ नका. आणि हा एका फलकासंदर्भात मी आज सांगितलेला आहे, 2023 आणि 2024च्या संदर्भात मी सांगितलेलं आहे सध्या तरी. पण यानंतर ज्या ठिकाणी पश्चिम नागपुरातील ज्या ठिकाणी माननीय आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते जे फलक लागलेले आहे, डांबरीकरण झालेले आहे, जितकेही कामं झालेले आहे, आम्ही तुम्हाला एकूण एक कामं आम्ही विकासजी ठाकरे यांचे तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच आपण हा फलक बघितला असेल. आमदार विकास ठाकरे यांचे कामं देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेले आहे. अजून मोठे विकासाचे कामं मागील 5 वर्षाचे देखील आहे. आणि नवीन पुन्हा निवडून आले आमदार विकास ठाकरे यांचे पुन्हा नवीनपणे जे कामं झालेले आहे, हे देखील मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.